महाराज हुशार आहेत महाराज. हा, पुणे विद्येचं माहेर घर आहे. आपण ज्या घराण्यात राहतो, आपण जिथं राहतो तिथं आपल्याला अभिमान पाहिजे महाराज. लेटच उदाहरण देत तुम्हाला मी नामस्मरणाचं. माझं कीर्तन संपेल ना, तुम्ही इथून मंडपाच्या बाहेर गेले का प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे महाराज. प्रत्येकाकडे फेसबुक चालवतं, इंस्टा चालतं, व्हॉट्सअप चालतं. काल कळालं बंद झाल्यानंतर 1 तास काय परिणाम होतो. तुमच्याकडे झालं होतं सगळं झालं होतं. इंस्टा फेसबुक 1 तास काल बंद झालं होतं महाराज, 8 ते 9. हा, मग कळालं लोकांना काय काय झालं परिणाम त्याचा. हा, सगळे लोक त्याच्यावरती अवलंबून आहे महाराज. 19 कोटी लोक व्हायबल झाले होते. 19 कोटी. काय मीडियाच्या आहारी गेलो आपण, काही कळत नाही. ऐका, माझं कीर्तन संपलं, युट्यूब नाही तर इंस्टाग्राम चालू करा, नामस्मरणाची ताकद सांगतो. आणि एक प्रेमानंद शास्त्री म्हणून नाव सर्च करा. प्रेमानंद शास्त्री. 17 वर्षापूर्वी बाळासाहेब भाऊ त्या महात्म्याच्या किडन्या गेल्यात. 17 वर्षापूर्वी डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी दिली होती. चेअरमन 2.5 महिन्याची. डॉक्टरांनी सांगितलं 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही, दोन्ही किडन्या फेल आहेत. परिस्थितीने गरीब असणाऱ्या प्रेमानंद शास्त्री हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर प्रेमानंद शास्त्रींनी आकाशाकडे पाहावं, देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे रे देवा, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. या डॉक्टरांनी मला 2.5 महिन्याची गॅरंटी दिली, फक्त दोन्ही किडन्या माझ्या फेल सांगितल्यात. देवा, या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला. आतापर्यंत तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे, पण त्याच्या नामस्मरणात किती ताकद आहे ना तुझ्या, या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे. आजपासून मी दुनियाला दाखवून देतोय. दोन्ही किडन्या माझ्या फेल सांगितल्या, 2.5 महिन्याची मला गॅरंटी दिली फक्त. गेलेल्या फेल झालेल्या एका किडनीला आजपासून राधा नाव देतोय, तिसरा किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळ्यात जास्त फॉलोअर जर कोणाचे असतील ना तर प्रेमानंद शास्त्रीचे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असे लाईन लावून दर्शनाला होते. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला पोस्ट टाकायचे 10 कोटी रुपये घेतो, एक फक्त पोस्ट टाकायचे. तो विराट कोहली आपल्या 2 आणि 3 एकराचा आणि 15 एकराचा कुठे झेंडा लावता. तो जर लाईन लावून दर्शनाला होता तर आपल्या सारख्याच काय घेऊन बसली तुम्ही. नामस्मरण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे त्याच्या नामस्मरणात. लय गोड आवाज दिला महाराज अनिल बाबांना. तेव्हा काही काहीला लय भारी कला देतो देव, गोड आवाज देतो. पण काही काही गडी रेल्वेत गाणे म्हणतात महाराज. अरे इकडं अभंग म्हणा, इकडं ओव्या म्हणा, एकतरी ओवी. आणि कुठं काय म्हणावं ते कळलं पाहिजे, कुठं काय बोलावं ते कळलं पाहिजे. या 2 गोष्टी जर कळाल्या नाही माणसाला, किती ज्ञानी असू द्या, कुठं काय बोलावं जर कळालं नाही तर अवघड होऊन जातो महाराज. हा, ते कळालं पाहिजे. आणि पुढं काय म्हणावं ते कळालं पाहिजे. नामस्मरणाची ताक. बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगून जाऊ तुम्हाला. कोणाकोणाला ऐकायचं? आयुष्य वाढवायचं उपाय कोणाकोणाला ऐकायचं? कोणालाच नाही ऐकायचं. कॅन्सर तेवढ्याच पाकिटात सांगणार होतो मी, रुपये वाढव घेणार नव्हतो महाराज. कोणाकोणाला ऐकायचं? आयुष्य वाढवायचं. कोणाला मरू वाटत महाराज.
दोन गोष्टी नकोय असं माणूस नाही महाराज, शोधून सापडायचं नाही. पहिली गोष्ट पैसा नकोय असं माणूस नाही, आणि दुसरी गोष्ट आयुष्य नकोय असं माणूस. शोधून सापडायचं, कमावला पाहिजे महाराज पैसा. मी रोज कीर्तनात सांगत आलो महाराज, बाकीचे सांगत नसतील, मी सांगतो पैसा कमावला पाहिजे. पैशाशिवाय दुनियेत किंमत नाही. तुमचा जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत लोक तुम्हाला राम राम घालतील. एकदा खिसा मोकळा झाला तुमच्या मौतीला सुद्धा कोणी यायचं नाही. दुनियाची रीत आहे महाराज, पैसा पुरुषार्थ आहे, कमावला पाहिजे. माऊली ज्ञानोबरायचं वाक्य, माऊली ज्ञानोबराय सांगतात पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही. बरोबर एक पुरुष मंडळी, पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही. बरोबर एक पुरुष मंडळी. लग्न तुमचे झाले गाड्या, माझ नाही झाला अजून. मी अनुभव विचारतो तुम्हाला. हा माऊली ज्ञानोबराने अर्ध्या मिनिटाचं उदाहरण दिलं पैशाचं, पावरचं. माऊली ज्ञानोबराय सांगतात एखादा लिकरूज रांगोळीला गेलं ना बाथरूम मध्ये, आणि बाहेरून जर 10 रुपयाची नोट दाखवली तर उघड्या अंगावर पोरग बाहेर पडत येतं महाराज. एवढाच पैशात पावर आहे. अक्षय महाराज उगले सकाळी आष्टी तालुक्यात कीर्तन करून एवढ्या लांब धावपळ करत आला 6:45 पर्यंत. काय याचं पावर येऊ. हा आमच्यावर घेऊन बोलले लई बरं वाटत बाप्पा तुम्हाला. कमावला पाहिजे महाराज पैसा. दुसरी गोष्ट आयुष्य नको असं माणूस नाही. आयुष्य वाढवायचा सोपा उपाय आहे का? तुमचा भ्रम आहे फक्त का काजू बदाम खाल्ले माणसाचं आयुष्य वाढ. डोक्यातून काढून टाका हे. बिगर खाता पिता माणसाला जिवंत राहता येतं. श्वासा गणित भगवंताचं नामस्मरण असेल. श्वास आत घेताय राधे राधे राधे, श्वास बाहेर सोडता नारायण नारायण, श्वास आत घेता ओम नमः शिवाय नमः शिवाय, श्वास बाहेर सोडता राधे राधे. श्वासा गणित भगवंताचं नामस्मरण असेल. काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे, फक्त श्वासागणिक पाहिजे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल, तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल, 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लेटेस्ट उदाहरण देतो. 4 व्हीलर घेऊन कधी नगर मध्ये जा, सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या गड्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे, कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. हे नामस्मरणाची ताकद आहे. माझं पाया पडून सांगणे, मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तनाला येईल नाही येईल ते भाग द्या सोडून, पण देवाचं नामस्मरण घेत चला. लेकराचं नाव काही ठेवलं असेल उद्यापासून टोपण नाव देवाचं ठेवा. 10 वेळेस त्याला आवाज दिला, 10 वेळेस देवाचं नाव मुखात येईल. तुम्हाला फोन आला जय श्रीराम म्हणा, जय हरी म्हणा, राधे राधे म्हणा, नारायण नारायण म्हणा. हे हॅलो बिलो बंद करून टाका आता. हे हॅलोची शोध कोणी लावला माहिती तुम्हाला? तुम्हाला माहित नसेल, मी स्वतः स्टडी केला महाराज. ज्याने मोबाईलचा शोध लावला त्याच्या बायकोचं नाव, त्याच्या प्रेयसीचं नाव हॅलो होतं. ती त्याची बायको होती. होय खरं नाही, तुम्ही युट्यूबला सर्च करून पहा, मी खोटं बोलत असेल तर. ती त्याची बायको. त्यांनी पहिल्यांदा शोध लावला आणि त्याच्या बायकोला फोन केला. त्याच्या बायकोचं नाव होतं, त्याने नाव घेतलं महाराज. ती त्याची बायको होती. तुमचं काय? उद्यापासून बंद करून टाका ते. 200 फोन आले तुम्हाला दिवसभराचे. फोन आला जय श्रीराम म्हणा, 200 वेळेस देवाचं नाव येईल. पैशाची सेव्हिंग करून ठेवताना तुम्ही, तुम्हाला माहिती आजारी पडल्यावर पैसा उपयोग. नामस्मरणाची सेव्हिंग करून ठेवा, वाया जाणार नाही महाराज. महाराज नामस्मरणात इतकी ताकद आहे. उगले महाराज तुम्हाला सांगितलं कोणी हो? मला ग्रंथ वाचले महाराज म्हणून मला कळालं. मी पहिल्या चरणावरती बोलतोय बरं का, पण ग्रंथ लिहिले कोणी हो? संतांनी लिहिले. पहा बरं का किती मोठा उपकार आहे. संतांनी जर ग्रंथ लिहिले नसते तर उगले महाराजांनी ग्रंथ वाचले नसते. उगले महाराजांनी ग्रंथ वाचले नसते, मी आज तुमच्या समोर बोललो नसतो. माझ्यावरती कृपा ग्रंथाची आहे, ग्रंथावरती कृपा संताची आहे. या जगातला सगळ्यात मोठा उपकार संत परंपरेचा आहे. दिले अक्षय अभय दानगा. हा किती उपकार आहे ग्रंथाचे. पण ग्रंथावर कुणाचे उपकार आहे? संताचे. किती उपकार आहे त्याचं वर्णन पहिल्या चरणात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. अनंत उपकार आहे. मी पहिला प्रश्न विचारला होता संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ, याच्यावर माझा सगळा विस्तार झाला आणि पुन्हा मी मुद्द्यावर आलोय. आता बोला संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ. संत कसं काय संत श्रेष्ठ प्रूफ करून देतो आता मला. तुम्ही उत्तर बरोबर दिलं, पण देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ आहे का? आषाढी वारीला दिंडी जाते का तुमच्या तिथून? गावातून जाते? जाते. आमच्या देवगडची दिंडी 4 वर्षापासून बंद आहे महाराज. आमचा सप्ताह असतो तिथं. या वर्षी शेवटचे 3 दिवस मी 4 व्हीलरनी प्रवास करत होतो. देवापेक्षा संत का श्रेष्ठ आहे का? बरं का लय उदाहरण कोड आहे. सगळे लोक पंढरपूरकडे चालले होते. लाखोनी जनसंख्या होता. पायी पायी लोक हजारो संख्येने पंढरपूरकडे चालले होते. कुणाच्या दर्शनाला चालले होते लोक? बोला पटकन. कुणाच्या? पांडुरंगाच्या. देवापेक्षा संत का श्रेष्ठ आहे का? कुणाच्या दर्शनाला चालले होते? पांडुरंगाच्या. मग ज्याच्या दर्शनाला चालले त्याच नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं की नाही लोकांनी? माझा प्रश्न कळला ना तुम्हाला? देवापेक्षा संत का श्रेष्ठ.
ज्याच्या दर्शनाला चालले त्याचंच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही देवाने. चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं चालू होतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. याच्यातून सिद्ध झालं देवापेक्षा संत श्रेष्ठ. उगले महाराज मनाने बोलत नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे हरी प्राप्तीसी उपाय धरावे. तुका म्हणे पापे जाती लाखो प्रमाण आहेत महाराज. रात संपेल प्रमाण संपायचं नाही. त्याच्यामुळे संतांचे अनंत उपकार आहे. मी जिथं राहतो पारनेरच्या शेजारी शिरूर तालुका आहे. तुम्हाला शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचरणे एक्सपायर झाले. त्यांचे चिरंजीव राहुल दादांनी मला फोन केला. दशक्रियाचा लाखोनी जनसमुदाय महाराज कीर्तन सोहळा संपन्न झाला आणि सध्याचे विद्यमान आमदार अशोक बापू पवार, निलेश लंकेन, मंगलदास बांधर हे 3 मंडळी अशी समोर. मी थोडं विज्ञान विषयावरती बोलत होते, मी अध्यात्म विषयावरती बोलत होतो. सहज ॲडव्होकेट साहेबांनी मला प्रश्न केला, काऊमणी उगले महाराज संत परंपरेने शोध लावले म्हणे. मी म्हंटल विज्ञानाने शोध कोणता लावला? अणुबॉम्बचा शोध लावला. म्हटलं बापू काय फायदा झाला अणुबॉम्बचा? एक अणुबॉम्ब टाकला आंबेगाव तालुका जळून जाईल एवढी एका अणुबॉम्ब मध्ये टाकले. एक अणुबॉम्ब पडला आंबेगाव तालुका जळून भस्मासातून एवढी ताकद एका अणुबॉम्ब मध्ये. याचा तोटा आहे म्हटलं. आमच्या संत परंपरेने जेवढे शोध लावले तसा एकही तोटा नाही. कसं बोलता म्हणे उगले महाराज? म्हटलं संताची ताकद सांगू का बापू? ऐका म्हटलं, माझी तर इच्छा आहे म्हटलं प्रत्येक माणसाच्या हातात 2-2 अणुबॉम्ब दिले पाहिजे. एक अणुबॉम्ब टाकल्यावर तालुका जळतो बरं का, भान राहू द्या. मी तर म्हंटलो बापूला माझी तर इच्छा आहे साहेब प्रत्येक माणसाच्या हातात 2-2 अणुबॉम्ब दिले पाहिजे. हातात 2-2 अणुबॉम्ब द्या, डोक्यात फक्त ज्ञानोबा तुकोबा असू दे, या जगाला धोकाच नाही महाराज. हातात काय त्याला किंमत नाही, हातात काय त्याला किंमत नाही, डोक्यात काय त्याला किंमत. एका पुढाऱ्याच्या हातात काही भेटत नव्हतं म्हणून डोक्यात घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाले. तुम्हाला थोडं जड जाईन पण मला काय वाटत नाही. पुढाऱ्याच्या हातात काही भेट, मोठे साहेब राजीनामा देत नव्हते म्हणून दादाने डोक्यात घेतलं आणि उपमुख्यमंत्री झाले. महाराज हातात काय त्याला किंमत नाही, उदाहरण लागू झालं म्हणून बोललो. चला डोक्यात काय त्याला किंमत, डोक्यात ज्ञानोबा तुकोबा असू द्या. महाराज एक सांगू का, संताचं काम वेगळं आहे महाराज, देवाचं काम वेगळं आहे. संतात देवाचं काम असं आहे घेसी तेव्हा देसी, संताचं काम असं आहे पुरे म्हणाल तो देव घेतल्याशिवाय देत नाही. आता तुम्ही दर्शनाला आले, येताना 20 रुपयाचं नारळ आणलं, 20 रुपयाची घडी साखर आणली, 10 रुपयाचा हार आणला, 50 रुपयाचे पेढे आणले. सगळं मटेरियल किती रुपयाचं झालं तुमचं? बोला बोला बोला. 100 रुपयाचं मटेरियल तुम्ही देवासमोर अर्पण केलं. 100 रुपयाचं मटेरियल देवाला अर्पण केलं आणि 100 रुपयाच्या मटेरियल मध्ये किती लाखाचं मागितलं? होय मग देणारा येडा आहे का मागणारा येडा आहे? कसा देईल महाराज तो? आता बाबासाहेब तुम्ही समजा 2 लाख रुपये मला उसने दिले पाहुण्या रावळ्याच्या नात्याने, रिटर्न देताना मी 2च देईन, लय प्रेम म्हणून 50,000 एक्स्ट्रा दिले, आपले व्यावहारिक संबंध. तसं संताचं काम नाही महाराज. संताचं काम आहे पुरे म्हणाल तू वरी. 9,000 ओव्या दिल्या ज्ञानोबांनी पुरे म्हणूस तर दिल्या. 18,000 ओव्या दिल्या नाथबाबांनी पुरे म्हणूस तर दिल्या. 4,200 अभंग 68,000 चरण दिले तुकोबांनी पुरे म्हणूस तर दिल्या. संत परंपरेची ताकद मोठी. आणि माता भगिनी माझं एक सांगणं आहे तुम्हाला, तुमच्या दारात एखादा साधू आला ना, तुमच्या दारात एखादे संत आले ना, तुमच्या दारात एखादा भिकारी आला, एखादे महाराज आले, तुम्हाला काही द्यायचं नसलं देऊ नका बरं का, पण या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. कारण साधूचं काम अवघड आहे. साधूने जर एकदा घराकडे पाहून जर आशीर्वाद दिला ना तुमच्या, तुम्ही हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण साधूने जर घराकडे पाहून शाप दिलाच, बरं उन्हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. या कलियुगात जर थोर कोण असेल, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आता किती उदाहरणं सांगू महाराज संत परंपरेचे. मी जिथं राहतो त्या तालुक्यापासून सुरू करतो. पारनेर तालुक्यात कधी आला तर कान्होर पठारचं नावाचं गाव आहे. कान्होर पठार नावाच्या गावाच्या शेजारी किन्ही करंदी म्हणून एक गाव आहे. कधी आले तर या. त्या किन्हीला एक ओंकार बाबांची समाधी आहे महाराज. ओंकार बाबांना बैल पोळ्याच्या दिवशी समाधी घ्यायची होती. डॉक्टरांनी शेवटचा दिवस सांगितला होता, नाही. ओंकार बाबांना सांगितलं थांबा, बैल पोळ्याचा दिवस आहे, शेतकऱ्यांचा सण आहे. मी जर समाधी घेतली ते कान्होरचे असतील, किन्हीचे असतील, करंदीचे लोक सण साजरा करणार नाही. माझ्यामुळे वर्षातून एकदा येणारा सण साजरा होणार नाही. काळाला सांगितलं थांब, 24 तास थांब. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी समाधी घेतली. 24 तास काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत कोणी केली असेल? जगा काळ काया मी माथा दिला पाय संत. त्याच्या शेजारी संगमनेर तालुका. संगमनेर तालुक्यात कधी गेला तर लोहारी नावाचं एक गाव आहे.
लोहारे नावाच्या गावामध्ये हायवेच्या कडाला आऊजीनाथ बाबांची एक समाधी. कधी गेलं तर आठवणीने दर्शनाला थांबा. सांगेल मी का थांबायचं दर्शनाला. आऊजीनाथ बाबा म्हणजे तुम्ही जर कधी पाथर्डी तालुक्यात आला तर चैतन्य कानिपनाथांचं गड आहे, नाथांपैकी आहे. चैतन्य कानिपनाथांचे एकमेव जगातले शिष्य जर कोणते असेल तर आऊजीनाथ बाबा. आऊजीनाथ बाबा चैतन्य कानिपनाथ भगवंताने एका ताटात जेवण केलं महाराज. ज्या ठिकाणी जेवण केलं ताट उपलब्ध नव्हतं म्हणून कानिपनाथ भगवंताने स्वतःच्या ढोपराने ताट तयार केलं. स्वतःच्या ढोपराने ज्या ठिकाणी ताट तयार केलं ते ताट आहे अजूनही खडकावरती. जसंच तसं तुम्ही त्या गावात गेला तर उगले महाराज सांगत होते म्हणायचं तुम्हाला ते गावकरी दाखवतील. कानिपनाथ भगवंताने खडकावरती स्वतःच्या ढोपराने ताट तयार केलं. कानिपनाथ भगवान समोर जेवायला बसले. या बाजूने औजीनाथ बाबा जेवायला बसले. गुरु एकूण आहे, शिष्य एकूण आहे. पण झालं असं चालू जेवणामध्ये कानिपनाथ भगवान अचानक गुप्त झाले. गुप्त झालेलं पाहिलं ना औजीनाथ बाबा बेशुद्ध झाले. साहजिकच आहे ना महाराज, साहजिकच आहे ना. आता तुमच्या समोर मी कीर्तन करतोय आणि 2 मिनिटात मी तुमच्या समोरून गायब झालो, काय होईल तुमचे परिणाम, काय होईल तुमच्या? हा तसंच झालं महाराज. औजीनाथ बाबांच्या समोर कानिपनाथ भगवान गुप्त झाले आणि औजीनाथ बाबा बेशुद्ध झाले. बेशुद्ध झालेल्या औजीनाथ बाबांना खांद्यावरती टाकलं. संताची ताकद सांगतो. गावकऱ्यांनी गावात आणेपर्यंत औजीनाथ बाबांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. गावकऱ्यांनो, मला 7 दिवस लिंबाच्या पाल्यात ठेवा, 8व्या दिवशी तुमची नगरी मी सोन्याची करेल. 7 दिवस लिंबाच्या पाल्यात ठेवा, 8व्या दिवशी तुमची नगरी मी सोन्याची करेल. आता सोन्याची नगरी शिर्डी आहे. ते साईनाथ बाबा औजीनाथ बाबांच्या मंदिरात 1-1 तास पूजा करायला बसायचं, हा इतिहास आहे. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला खोटं नाही करता येतं. गावकऱ्यांनी आणलं, लिंबाच्या पाल्यात ठेवलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. गावकीचं भावकीचं काम सगळ्यात खतरनाक राहत. 4थ्या दिवशी गावामध्ये चर्चा चालू झाली. आले गेलेला माणूस आहे, हृदय बंद झालेला आहे, कशाला लिंबाच्या पाल्यात ठेवता, बाहेर काढा, स्मशानात शरण रचन पेटवा त्याला. 4थ्या दिवशी औजीनाथ बाबांना लिंबाच्या पाल्यातून बाहेर काढलं. स्मशानामध्ये शरण रचलं दादा. आणि औजीनाथ बाबांना स्मशानामध्ये शरणावरती ठेवणार. अनिल महाराज 4 दिवसापूर्वी बंद झालेलं हृदय औजीनाथ बाबांचं चालू झालं. औजीनाथ बाबांनी गावकऱ्याकडे पाहिलं. अरे 7 दिवस लिंबाच्या पाल्यात ठेवा म्हटलं होतं, 8व्या दिवशी तुमची नगरी मी सोन्याची करेल. तुम्ही थांबले नाहीत. आणि तुम्हाला जाळायचं कोणी सांगितलं मला? 3 दिवस थांबा, अजून मला या गावामध्ये जिवंत समाधी घ्यायची आहे. 7 दिवसांनी त्या गावामध्ये लोहारे नावाच्या गावामध्ये औजीनाथ बाबांनी जिवंत समाधी घेतली. आळंदीला गेल्यानंतर माऊली ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन आपण घेतल्यानंतर ज्या फ्रिक्वेन्सी लहरी बाहेर पडतात ना, तशा त्या औजीनाथ बाबांच्या लोहारे नावाच्या गावामध्ये समाधीतून आजही फ्रिक्वेन्सी लहरी बाहेर पडतात. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य म्हणून सांगेल, औजीनाथ बाबांची मानाची 370 मीटरची काठी ज्या टायमाला लोहारे संगमनेर तालुक्यातून चैतन्य कानिमनाथाच्या गडाकडे निघते ना, आजही ज्या टायमाला गुरु शिष्यांची भेट होती, पौर्णिमेच्या दिवशी गडावरती काठी पोहोचते. आणि 370 मीटरची काठी ज्या टायमाला चैतन्य कानिमनाथाच्या गडाला स्पर्श करते, त्या टायमाला गुरु शिष्यांची भेट झाल्यानंतर आजही कळस 2.5 फूट फिरतो महाराज. कीर्तन जमल्यावर युट्यूबला सर्च करून पहा, खोटं बोलत असेल तर. ही साधूची ताकद आहे. संगमनेर तालुक्याच्या पुढं आमचा नेवासा तालुका. सद्गुरु किसनगिरी बाबा, सद्गुरु बन्सी बाबा. त्याच्या पलीकडे पाथर्डी तालुका. पाथर्डी तालुक्यामध्ये संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज, संत भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री. बाबांनी मी 4 तारखेला बरोबर होतो. तुम्ही ज्ञानेश्वरीचं विवेचन ऐकत असाल तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून. खूप मोठे साधू आहेत महाराज. भीमसिंह महाराज त्यांच्या अगोदर त्या गडावरती होते. त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन 27 तारखेला मी केलं. वामन भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गडावरती कीर्तन करताना असताना मी भाऊंचा एक स्टडी केला. महाराज त्या साधूची ताकद एवढी होती का वामन भाऊ महाराज दिंडी घेऊन आषाढीला निघाले. आणि नागरगोजी येवलवाडी नावाचं गाव आहे. त्या नावानिशी बोलतोय, शूटिंग चालू आहे, एका ध्यान करून. नागरगोजी येवलवाडी नावाच्या गावामध्ये भाऊ वारकऱ्याला घेऊन थांबले. संध्याकाळची वेळे वारकऱ्याने काहीतरी खावं म्हणून बेसन भाकर बनवण्यात आली. साधूच्या ताकद आहे का, पण बेसन बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या. म्हणून चेअरमन त्या भाऊंनी विनंती केली. वामन भाऊंनी वारकऱ्याने सांगितलं, जा गावकऱ्याकडून थोडेफार मिरच्या आणा. धर्म महाराज एका घराला मागितल्या, दुसऱ्या घराला मागितल्या, कुणीच मिरच्या दिल्या नाही. गावकऱ्यांनी कुणीच दिल्या नाही. वामन भाऊनी विनंती केली, अरे वारकरी आहे, पंढरपूरकडे निघाले, आशीर्वाद देऊन जाईल ते गावाला, कल्याण होईल गावाचं. एका वारकऱ्याला विनंती केली. वामन भाऊने गावकऱ्याला सांगितलं, द्या मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला वामन भाऊला, तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या म्हणे आम्ही, तुमच्यासारख्या हजारो येते म्हणे, तुमच्यासाठी पिकवल्या म्हणे आम्ही. महाराज
त्या गावामध्ये वारकरी उपवाशी झोपले महाराज. पण ऐका ना, सकाळी वामन भाऊ उठले आणि वामन भाऊच्या मुखातून एक वाक्य गेलं त्या गावात. भाऊनी सांगितलं, माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला, आमच्यासाठी मिरच्या नाही पिकवल्या तुम्ही, आमच्यासाठी नाही पिकवल्या ना, गावात जर पुन्हा मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही जायचं. इतकली झाडं होती, इतकली झाडं होती, निस्ती फुलं लागत खाली पडते. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटत आहे रे मातीला, तरी मेळ लागा ना कहून मिरची येत नाही. हो, हे साधूच्या शब्दाची ताकद आहे. बीड जिल्ह्यामध्ये कधी गेला तर शिरूर कासार नावाचा तालुका, शिरूर कासार तालुक्यामध्ये मातोरी नावाचे एक गाव आहे. मातोरी नावात कधी गेला तर सखाराम पाटील कोणी म्हणून विचारायचं. उगले महाराज सांगत होते मला, सखाराम पाटील म्हणजे गडाचा आदर्श टाळकर. किती आदर्श, भाऊंचं एका वेळेस नाही, पण सखाराम पाटील जर म्हटले नाही ह्या इकडे तोंड करून लाईनी धरायच्या तरी त्यांनी म्हणाव ती पूर्व दिशा. पण असं झालं महाराज, सखाराम पाटलाची संगत चुकली हो, पवित्र तुळशीची माळ गळ्यातून बाहेर काढली पाटला. संगतीने वाटोळ पण होतं, संगतीने चांगलं पण होतं. एका वेळेस पंगत चुकली तरी जमत, पण संगत चुकली हो नका रे गड्या. तुम्हाला पाया पडून माझं सांग, पंगत चुकली एक दिवस तुम्ही उपाशी राहाल, पण संगत चुकली आयुष्य बर्बाद होईल. गळ्यातली पवित्र तुळशीची माळ बाहेर काढली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, सखाराम पाटील गडावरती येत नाही. भाऊनी प्रश्न केला, अरे पाटील आजारी आहे का? नाही म्हण. मग भाऊ संगत चुकली, तुळशीची माळ बाहेर काढली. काय तुळशीची माळ पाटलाने काढली गळ्यातून? चला एकादशीच्या दिवशी त्याच्या गावात स्वतः भाऊ येतात म्हणून त्याला निरोप द्या. वामन भाऊ 10 वारकरी घेतले, गावात गेले, हनुमानजीच्या मंदिरात वामन भाऊ बसले. महाराज जा पाटलाला घेऊन या. महाराज भाऊ येणार आहे कळलं पाटलाला, आणि भाऊच्या समोर बिना माळीचं जायचं कसं म्हणून सखाराम पाटील गावातून गायब झाला. वारकऱ्यांना शोधायला सापडले, 1 तास सापडलं, 2 तास सापडले, संध्याकाळचे 5 वाजले, वारकरी दमले, सखाराम पाटलाला गावात पत्ता नाही. शेवटी वामन भाऊच्या दर्शनाला वारकरी आले. वारकऱ्यांनी सांगितलं, भाऊ दिवसभर शोधलं, सखाराम पाटील तुम्ही आल्यानंतर गायब झाला, पुन्हा गावात नाही. वेशीच्या बाहेर निघत असताना साधूच्या मुखातून एक वाक्य गेलं, मी आल्यानंतर आज सकाळी सखाराम पाटील गावातून गायब झाला का? 5 वाजेपर्यंत तू माझ्या दर्शनाला आला नाही, तुम्हाला भेटायला आला नाही. मी आल्यानंतर जर सखाराम पाटील गावातून गायब झाला असेल, गावच्या बाहेर गेलेला पाटील पुन्हा गावात यायचा नाही. त्याला कोल्हे कुत्रे घारी त्याचे लचके तुडून खातील, डोंगराच्या कडेला त्याचा मृतदेह सापडेल. गावच्या बाहेर गेलेला पाटील पुन्हा गावात यायचा नाही. अरे साधूच्या मुखातून वाक्य गेलं महाराज. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, घरी आहे ना म्हणून शोधाशोध चालू झाली. अख्ख्या गावानी 5 दिवस सापडलं, CID चौकशी लावली, 7 दिवस सापडलं, पण एक वारकरी त्या वेशीच्या बाहेर भाऊ निघाल्यानंतर दर्शनाला आला होता. त्यांनी ते वाक्य ऐकलं होतं महाराज. बाहेर गेलेल्या पाटलाचे कोल्हे कुत्रे लचके तोडून खातील, घारी लचके तोडून खात्यान त्याचा मृतदेह सापडेल, पण गावच्या बाहेर गेलेला सखाराम पाटील पुन्हा गावात यायचा नाही. 8व्या दिवशी त्या घारी डोंगराच्या कडाला कुठं उतरात्यात म्हणून शोध चालू झाला, आणि 8व्या दिवशी सखाराम पाटलाचा मृतदेह त्या दरीच्या कडाला डोंगराच्या बाजूला एका ठिकाणी कोल्ह्या कुत्र्याने लचके तोडलेला मृतदेह 8व्या दिवशी सापडला. हे साधूच्या शब्दाची ताकद आहे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं तुम्हाला, एका वेळेस देवाची पूजा राहू द्या, पण साधू आणि संत जगात सगळेच श्रेष्ठ आहे. केस तालुक्यात कधी गेला तर पिंपरी नावाचं गाव आहे. रात्र संपेल, माझ्याकडे उदाहरण संपायचे नाही, पण आलोय तुमच्या परिसरात तर बोलू द्या मला. तुमच्या परिसरामध्ये कोंडाजी बाबा डेरे म्हणून होऊन गेले आहे ना, कोंडाजी. परत त्या साधूवरती माझा थोडासा अभ्यास चालू आहे. पण त्या साधूने, कोंडाजी बाबांचं काम असं होतं, दिसल त्याच्या पाया पडायचे. पुरुष असो, स्त्री असो, लेकरू असो, देव म्हणून पाया पडत होते का माणूस म्हणून? देव. ज्याला चराचरा देव दिसतो त्याला साधू म्हणावं. त्याच्यातलं एक उदाहरण कोंडाजी बाबा डेरे. हा, पिंपरी नावाच्या गावामध्ये कधी गेलात, केस तालुक्यामध्ये भाऊंचं कीर्तन चालू, समोर अशा लोक बसलेले, पुरुष मंडळी बसलेले, माता भगिनी बसले. पूर्वीच्या काळात एवढी भारी लाइटिंग नव्हती आणि एवढी भारी साऊंड सिस्टीम पण नव्हती. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या, आठवत्या तुम्हाला, रेड कलरच्या, त्याला अशा बत्ती मारल्या जायची. मेंथल असायचं व्हाईट कलरचं. बत्ती बंद झाली का तिचं मेंथल गेलं म्हणतात. माणूस बंद झाला का त्याला मेंटल म्हणतात.
आणि बत्ती बंद झाली तिचं मेंतल गेलं. आलं तुमच्या लक्षात, ते लाल कलरच्या बत्त्या असायच्या महाराज, अशा 2 बत्त्या समोर ठेवलेल्या, असं कीर्तन चालू वामन भाऊचं, असे डाळकरी मंडळी, भालदार चौकदार असे पाठीमाग उभा. पाठीमाग एक घर होतं आणि आतमध्ये घरामध्ये 4 जण असे गोल करून बसलेले होते आणि एका बत्ती मध्ये ठेवून 4 जणांचं आतमध्ये 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो ना 52 पत्त्याचा ग्रंथ. हुशार लोक आहेत. पत्ते खेळत होते महाराज आतमध्ये एका बत्तीवर. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक बसलेले होते. ऐका ना दादा, झालं असं चालू कीर्तनात भालदाराचं असं ढोपर लागलं, तो दरवाजा ओपन झाला रूमचा. तर आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. बाहेर आल्यानंतर भालदार चौकदाराला असं वाटलं त्या 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक बसलेत, या बत्तीचा प्रकाश बाहेर येतो तर राहू द्या दरवाजा उघडा. पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला आणि त्या 4 जणांपैकी एकाला काय सहन नाही झालं. ते उठलं, ते दरवाजा लुटून घेतला. हे भजन कीर्तन काय सगळ्याला सहन होतं असं पण काही नाही भाऊ. इथं कोणी पण येत नाही. तुम्ही भाग्यवान लोक माझ्या पुढे बसलेले मंडपात. नारदाच्या गादीची माफी मागून एक वाक्य बोलू का? मरेपर्यंत लक्षात ठेवा फक्त, इथं कोणी पण येत नाही. वाक्य ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही महाराज, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधीच भजन गोड लागत नाही. कायम लक्षात. कीर्तन भजनाला नाव ठेवलं, पापी लोक आहेत महाराज. त्यांनी भालदाराने असा दरवाजा ढोपर लावलं, दरवाजा ओपन झाला. यांनी पुन्हा दरवाजा लुटून, यांनी पुन्हा ढोपर लावलं, पुन्हा दरवाजा ओपन झाला. पत्ते खेळणाऱ्यापैकी एक जण पुन्हा उठला, दरवाजा लुटून, यांनी पुन्हा ढोपर लावलं, पुन्हा दरवाजा ओपन. राग आला पत्ते खेळणाऱ्याला, त्याने दरवाजा नुसता लुटून घेतला, आतून कडी लावून घेतली. याने पुन्हा ढोपर लावला, करकर असा आवाज झाला. चालू कीर्तनात भाऊंचं लक्ष पाठीमाग. का रे काय करतो काय? काही नाही भाऊ, तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक बसलेले, आतमध्ये एका बत्तीच्या प्रकाशामध्ये 4 जण पत्ते खेळतात. जाऊ दे नाही खेळू दे, मग तुझं काय जातं म्हणे. भाऊ ते दरवाजा ओपन झाला, त्याच्यातलं एक जण उठला, बत्तीचा प्रकाश बाहेर येत होता महाराज, त्यांनी दरवाजा लुटून घेतला. भाऊ निसता दरवाजा लोटला नाही, त्यांनी कडी लावून घेतली. चालू कीर्तनात वामन भाऊचं वाक्य, कडी लावली का तू? लावू दे म्हणे कडी, तशीच राहील म्हणे. लावू दे कडी, तशीच राहील म्हणे. 11 वाजता कीर्तन संपलं महाराज त्यांचं. 9 ते 11, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले, सकाळचे 11 वाजले. आतले जाऊ ग बाहेर गमून याय ना म्हणून गाव पाहायला. एका जणांचं दरवाजाच्या सापटीतून डुकून पाहिलं तर 4 इंचे प्रेत 4 बाजूला पडले होते. ही कडी उघडायची कुणी, रिक्स घ्यायची कुणी? भाऊंचं वाक्य ते कीर्तनातलं. अशा शिड्या लावल्या, शिड्या, आणि 4 इंचे प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या शब्दाची ताकद म्हणतात. महाराज काय सांगू आता संतांचे उपकार. वाचा सिद्धी संतांकडे महाराज, त्यांनी आपल्याला जाग ठेवलं. संतांनी सांगितलं ऐका, आयुष्यात सगळं काही करा पण त्या देवाला विसरू नका. ताट जरी समोर आलं ना, ताट त्याला हात जोडा, त्याला सांगा देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं बरं का. त्याला हात जोडायशिवाय कधी करू नका. तुम्हाला पाया पडून मला सांगणं बरं का. ताट समोर आलं त्याला हात जोडा, देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला विसरून कधी खायचं नाही. नाही तर त्याने लय लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या बरं. त्याचं काम लय कठीण आहे महाराज. तुम्हाला देव जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा समजू नका. त्याच्या काठीचा आवाज येत नाही बघतो. त्याच्या काठीचा आवाज येत नाही. लक्ष, 1000 रुपये जरी कमवले ना, 1000 त्याचा वाटा त्याला देऊन टाका. तुमची इथं एकच सप्ताह होतो का 2 होते? एकच. ज्यांनी त्यांनी ज्याची त्याच्या परीने वर्गणी देऊन टाका. इथं एकदा 1000 रुपये देऊन पहा. देवाच्या दारात सांगतो, एका वर्षाच्या जर तुमचे 10,000 जर नाही केले त्याने, तर मी कीर्तन करायचे सोडून देईल महाराज. पण तुम्ही जर इथं द्यायला कानकूस केलंच, न जाणू जर तुम्ही 3ऱ्या लाटेत सापडू नये कोणी, आणि तुम्हाला जर अँब्युलन्स मध्ये घरी आणलं तर शेवटच्या प्रवचनाला काय आपल्याला कोणी फोन नका करू. कोरोना नंतर जिवंत ठेवलं महाराज देवाने आपल्याला. अरे तुमच्या निघोच्या पलीकडे एक गाव आहे कानूर बटार, 700 कोटीचा मालक माय समोर मेला महाराज. काय नाही करता आलं रे बाप्पा. 700 कोटीचा काय कमी होतं? काही नाही. आपल्याला जिवंत ठेवलं, त्याचे उपकार आहे, त्याचा वाटा त्याला देऊन टाका. किती द्यायचं आणि काय द्यायचं त्याच्या हातात आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्या आंबेगाव खेड तालुक्यामध्ये, खेडला मी जास्त फिरलो महाराज. तुमच्याकडे एक म्हण आहे, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है ना म्हण? आहे ना म्हण? भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची आरती सांगू का? भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधाड के लेता है. उलटी वाजायची, उलटी सुईची नाही वाजायची. मग जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियती नाही का. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं ना, त्या अंगावर कातड सुद्धा ठेवीत नाही. लक्षात ठेवा.
देवाचं काम कठीण आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, देवाने संतांनी आपल्याला जाग ठेवलं, मज निरंतर जागविती. त्याच्या पुढे मीपणा करू नका, संतांचं सांगणे. हे मंडपाच्या बाहेर गेले, तुम्हाला काय फुगीरपणा करायचं तो करा. त्याला देवाला मीपणा सहन होत नाही बरं का. देवाला सगळं सहन होईल, पण मीपणा अजिबात आवडत नाही. सोपा प्रश्न विचारू मी तुम्हाला, तुमच्याकडे कासव ज्यादा उड्या मारतं का ससा? बोला बोला. ससा ज्यादा उड्या मारतो कासव? ससा. ससा जास्त दिवस जगतो, कासव? कासव. याच्यातून सिद्ध झालं उड्या मारणारे ज्यादा दिवस जगत नाही.